भारताचा शोध भाग 25 महाभारत. रामायण महाभारतांचा काळ ठरविणे दुष्कर आहे. हिंदुस्थानात आर्य आपले बस्तान नीट बसवीत होते, आपली स्थिती बळकट करीत होते. अशा काळातील वृत्तांतांचे हे ग्रंथ आहेत. अनेक ग्रंथकारांनी मिळून हे ग्रंथ केले किंवा पाठीमागून त्यात अनेकांनी भर घातली यात संशय नाही. रामायणात एक प्रकारची एकसूत्रता दिसते, परंतु महाभारत म्हणजे सर्व संग्रह, प्राचीन ज्ञानाचा प्रचंड कोश आहे. बौद्ध धर्म काळात या दोन्ही ग्रंथांची नीट व्यवस्थित रचना झालेली दिसते, परंतु त्यानंतर त्यात वेळोवेळी आणखी भर घातली गेली असली पाहिजे. फ्रेंच इतिहासकार मिचेलेट हा 1864 मध्ये विशेष करून रामायणासंबंधी लिहितो, ज्याने ज्याने खूप संकल्प केले आहेत किंवा अपार कर्तृत्व दाखविले आहे, त्याने त्याने या खोल पेल्यातून जीवनाचा आणि यौवनाचा खूप मोठा घोट घ्यावा. पश्चिमेकडे सारेच संकुचित, ग्रीस एवढा लहान की तेथे जीव गुदमरतो, ज्युडिया अस्त्र शुष्क ओसाड की तेथे धाप लागून कोरडे पडते. म्हणून मला उत्तुंग आशियाकडे, धीर गंभीर पूर्वेकडे जरा वळू द्या, म्हणजे हिंदी महासागराप्रमाणे विशाल, सूर्याच्या प्रभेने दैदिप्यमान, ईश्वरी योजनेच्या सुसंगतीत विसंगतीचा लवलेशही राहू न देणारे असे ते धन्य महाकाव्य दृष्टीपथात येऊन त्याचे दर्शन घडते. त्या महाकाव्यात जिकडे तिकडे गंभीर शांतीचे साम्राज्य पसरले आहे. प्रत्यक्ष युद्धातही अशी काही अनंत माधुरी, असा काही अमर्याद बंधुभाव आढळतो की त्यामुळे प्राणीमात्राला व्यापून उरणारा प्रेम, करुणा, दया यांचा एक अथांग अमर्याद सागर पसरलेला दिसतो. महाकाव्य या दृष्टीने रामायणाची योग्यता मोठी आहे आणि लोकांना ते फार आवडतेही. परंतु जगातील असामान्य ग्रंथात मोडण्याजोगे जे खरोखर आहे ते महाभारत आहे. हा अति प्रचंड ग्रंथ आहे. परंपरा, आख्यायिका, प्राचीन हिंदुस्थानातील सामाजिक व राजकीय संस्था या सर्वांचा हा ज्ञानकोश आहे. महाभारताची अधिकृत आवृत्ती तयार करण्यासाठी सर्व हस्तलिखितांची छाननी करून, चिकित्सा करून, पाठ भेद नक्की करून प्रत तयार करण्याची गेली 10-12 वर्षे कितीतरी हिंदी तज्ज्ञ मंडळी सारखी खपत आहेत. त्या प्रचंड कार्याचे काही भाग प्रसिद्ध झाले आहेत, परंतु अद्याप बरेच कार्य अपुरे असून पुढे चालू आहे. आजच्या या भयंकर सर्वव्यापी महायुद्धाच्या काळातही रशियन पौर्वात्य पंडितांनी महाभारताचे रशियन भाषेतील भाषांतर प्रसिद्ध केले आहे, हे लक्षात घेण्याजोगे आहे. महाभारताच्या काळातच विदेशी जाती जमाती हिंदुस्थानात येऊ लागल्या असाव्यात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या चालीरीतीही आल्या असाव्यात. त्यांच्यातील पुष्कळशा चालीरीती आर्यांच्या चालीरीतींपेक्षा अगदी निराळ्या असत. त्यामुळे परस्पर विरोधी चालीरीतींची व कल्पनांची एक अपूर्व खिचडी झालेली दिसते. बहुपतित्वाची चाल आर्यात नव्हती, परंतु महाभारतातील एका प्रमुख नायिकेचे 5 पती आहेत व ते 5 भाऊ आहेत. हळूहळू देशातील मूळ रहिवासी आणि हे बाहेरून आलेले नवविजाती यांचा समावेश आर्यांच्या समाज व्यवस्थेत करून घेण्यात येत होता आणि वैदिक धर्मातही त्याला अनुकूल असे फेरफार करण्यात येत होते. अर्वाचीन हिंदू धर्माचे जे सर्व संग्राहक असे स्वरूप आहे ते त्यावेळेसच सुरू झाले. सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतील. सत्य ही कोण्या एका वर्गाची, एका संप्रदायाची मिरास नाही. ही मूळ अनाग्रही दृष्टी असल्यामुळे सर्वांचा समावेश करून घेणे शक्य झाले. सर्व प्रकारच्या परस्पर विरोधी आणि भिन्न स्वरूपाच्या विचार प्रणालींना आणि धार्मिक श्रद्धेला या धर्मात वाव होता. सर्वांविषयी सहिष्णुता होती. मूळचा परंपरागत कुलसंस्थापक जो भरत, त्याच्या नावावरून ज्याला भारतवर्ष अशी संज्ञा मिळाली, अशा या विशाल देशाची मूळची एकता सर्वांच्या मनावर ठसविण्याचा महाभारताचा हेतुमय प्रयत्न आहे. या देशाचे पूर्वी आर्यवर्त, आर्यांचा देश असे नाव होते, परंतु मध्य हिंदुस्थानातील विंध्य पर्वताच्या उत्तरेकडच्या भागालाच ते नाव लावण्यात येत असे. त्यावेळेस विंध्याच्या दक्षिणेकडे आर्य पसरले नसावेत. रामायण म्हणजे आर्यांचा दक्षिण हिंदुस्थानात जो प्रसार झाला त्याचा इतिहास आहे. महाभारतात ज्या आपसातील युद्धाचे वर्णन आहे ते युद्ध ख्रिस्तपूर्व 14व्या शतकात झाले असावे अशी समजूत आहे. ते युद्ध हिंदुस्थानच्या सार्वभौम सत्तेसाठी बहुधा उत्तर हिंदुस्थानाच्या साठी होते व सबंध हिंदुस्थान मिळून एकच देश आहे या कल्पनेचा आरंभ झाल्याची ती खूण आहे.
आजचे अफगाणिस्तान म्हणजे त्यावेळेचा गांधार. गांधार शब्दाचाच अपभ्रंश कांदाहार हा भारताचाच त्यावेळेस भाग धरला जाई. राजा धृतराष्ट्राची पत्नी राणी गांधारी ही गांधार कन्या होती. आजच्या दिल्लीजवळ प्राचीन अवशेष आहेत. तेथे हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही शहरे होती. तेथेच भारताची पुढे राजधानी झाली. भगिनी निवेदिता, ज्यांचे मूळ नाव मार्गारेट ई नोबल आहे, महाभारताविषयी लिहिताना सांगतात, महाभारतात परकीय वाचकांच्या डोळ्यात दोन गोष्टी एकदम भरतात. पहिली गोष्ट म्हणजे येथील विविधतेतील एकता. दुसरी गोष्ट म्हणजे येथील श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर अशी एक कल्पना प्रयत्नाने सतत ठेवावी की त्यामुळे त्यातील पराक्रमशाली परंपरा पाहून हा सर्व देश एका शासनाखाली नांदणारा एक देश आहे हे तत्व श्रोत्यांच्या मनाला पटून सर्वांनी एकत्र नांदण्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्यावे. हा संदर्भ सर एस राधाकृष्णन यांच्या हिंदी तत्वज्ञान या ग्रंथातून घेतलेला उतारा आहे. इतरही उतारे या व इतर प्रकरणातून घेतलेले आहेत. परंतु महाभारत सामाजिक कल्याणावर भर देतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. महाभारत सांगते, जे समाज हितास पोषक नसेल आणि जे करायला तुला लाज वाटत असेल ते कधीही करू नकोस. महाभारतात कृष्णाच्या चारित्र्यातील कथा आहेत आणि सुप्रसिद्ध भगवद्गीता आहे. गीतेतील तत्वज्ञान बाजूला ठेवले तरी इतरत्रही गीतेत मनुष्याच्या सर्वसामान्य जीवनात व राजकारणात न्यायनीती व सत्सत विवेक पाळण्यावर भर दिलेला आहे व सांगितले आहे की धर्माच्या अधिष्ठाना वाचून धर्माच्या आधाराशिवाय खरे सुख नाही व समाजही एकत्र नांदू शकणार नाही. समाजाचे कल्याण हेच ध्येय दिले आहे. मात्र ते विशिष्ट लोकसमूहाचे कल्याण नव्हे तर सर्व जगाचे. कारण अखिल मानवजाती म्हणजे अनेक अवयवांचे मिळून एक झालेले अतएव स्वावलंबी सजीव शरीर आहे. सत्यनिष्ठा, अहिंसा अशी काही मूलभूत तत्वे सोडून बाकी धर्म सुद्धा सापेक्ष काल व परिस्थितीप्रमाणे बदलणारा मानला आहे. ही मूलभूत तत्वे शाश्वत आहेत, त्यांचे रूप बदलत नाही. पण कर्तव्य किंवा पितृऋण, समाज ऋण यासारखी ऋणे वगैरेंचा मिळून मानलेला धर्म युगानुरूप बदलत जातो. अहिंसेवर गीतेत व अन्यत्र महाभारतात दिलेला भर पाहून लक्ष तिकडे जाते. कारण या तत्वाचा व सत्यासाठी हाती शस्त्र घेऊन लढण्याचा उघड विरोध येतो हे लक्षात घेतलेले दिसत नाही. महाभारत हे महाकाव्य एका महायुद्धावरच रचलेले आहे. युद्धाभोवती गुंफलेले आहे. हिंसा आवश्यक व अपरिहार्य झाल्यावर सुद्धा देहाने कोणतीही दांडगाई न करणे अशी अहिंसेची कल्पना दिसत नाही. शारीरिक कृत्यापेक्षा त्या कृत्यातील हेतू, भावनेने मन भडकू न देणे, आत्मसंयम, द्वेष व क्रोध यांचे निरोधन या मानसिक वृत्तीचा संबंध अहिंसेत महत्वाचा मानला गेलेला हा अहिंसेचा संबंध आहे असे उघड स्पष्ट दिसते. महाभारत म्हणजे अमूल्य रत्नांचे, माणिक मोत्यांचे भंडार आहे. हिंदी विचारात इतरत्र दिसणारे वैराग्याचे, निवृत्तीचे जे स्वरूप आहे त्यापेक्षा एक प्रकारे अगदी वेगळे असे हे महाभारत विविध, विपुल आणि उत्साहाने उसळणाऱ्या जीवनाने भरलेले आहे. महाभारतात ठिकठिकाणी नीतिशास्त्र व सत्सत विचार सांगितलेले आहेत. तरी ते काही केवळ नीतिपाठाचे धडे देणारे पुस्तक नाही. महाभारताच्या शिकवणीचे सार, जे तुला अप्रिय आहे ते तू दुसऱ्यांच्या बाबतीत करू नकोस. महाभारताच्या शिकवणीचे सार असे आहे, जे तुला अप्रिय आहे ते तू दुसऱ्यांच्या बाबतीत करू नकोस. या सुप्रसिद्ध वाक्यात हे एक सार सांगता येईल. हिंदी मनाचा ओढा, व्यक्तीची प्रगती, व्यक्तीचा मोक्ष इकडे असतो, समाजाच्या कल्याणाची दृष्टी नसते. महाभारत अन्यत्र सांगते, संयम, सत्य, वैराग्य, औदार्य, अहिंसा, पुण्यनिष्ठा ही यशाची साधने आहेत, कुळ किंवा जात नव्हे. तसेच प्राणापेक्षा, अमृतत्वापेक्षा सद्गुण अधिक थोर आहे. खरे सुख पाहिजे असेल तर तुला दुःख भोगले पाहिजे. रेशमी किडा त्याचा कोश संचय झाला म्हणजे मरतो असे म्हणून केवळ धनार्जनावर दृष्टी देणाऱ्यांना टोमणा दिला आहे आणि प्रगतीपर आणि जिवंत जनतेची विशिष्ट खूण दाखविणारा एक संदेश खूपच महत्वाचा आहे. तो असा, असंतोषः श्रेयो मूलम.
असंतोष हे प्रगतीचे मूळ आहे. महाभारतात वेदांच्या प्रमाणे अनेक देवदेवता, उपनिषदांचे अद्वैत, त्याचप्रमाणे एकेश्वर मत, द्वैत मत सारे काही आहे. एकंदर राग रंग पाहता नवनिर्मितीची वृत्ती त्या काळीही चाललेली दिसते. बरेचसे बुद्धिप्रामाण्य आढळते व आपल्या भोवती कुंपण घालून स्वतःला अलग समजण्याची वृत्ती त्या काळापावेतो अमर्याद झालेली दिसत नाही. जातीभेद, वर्णभेद मानलेले दिसतात, पण ते अभेद्य दिसत नाहीत. त्या काळापावेतो सर्वत्र आत्मविश्वासाचे वातावरण जिवंत दिसते. परंतु पुढे त्यानंतर विजातीयांचे जेव्हा हल्ले होऊ लागले आणि जुन्या सामाजिक व्यवस्थेला धोका आहे असे वाटू लागले, तेव्हा आत्मविश्वास डळमळू लागला व समाज अंतर्यामी, एकजूट राहावा, बळकट राहावा म्हणून अधिक सारखेपणाची, समान आचार विचारांची पुढे जरुरी भासू लागली व नाना विधिनिषेध निर्माण झाले. पूर्वी गोमांसही चालत असे, आता ते संपूर्णपणे वर्ज्य झालेले आहे. महाभारतात सन्मान्य अतिथीला गोमांस, गोवत्स मांस दिल्याचे अनेक उल्लेख आहेत. भगवद्गीता. भगवद्गीता महाभारतातील एक भाग आहे. त्या विराट नाटकातील हे लहानसे प्रकरण आहे, परंतु त्याचे वैशिष्ट्य अपूर्व आहे व ती स्वयंपूर्ण आहे. 700 श्लोकांचे हे लहानसे काव्य आहे. विल्यम व्हॉन हम्ब्रोल्ट म्हणतो, आपल्याला माहीत असलेल्या कोणत्याही भाषेत इतके सुंदर, इतके खऱ्या अर्थाने तात्विक दुसरे काव्य नाही. बुद्ध पूर्व काळात गीता रचली गेली त्यावेळेपासून तो आतापर्यंत तिची लोकप्रियता, तिची जनमानसावरील पकड यत्किंचितही कमी झालेली नाही. हिंदुस्थानात गीता म्हणजे पूर्वी ज्याप्रमाणे हृदय उचंबळे तसेच आजही उचंबळते. पूर्वी तिची हाक हृदयाला पोचे तशीच आजही पोचते. प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक दर्शन स्वतःला अनुरूप असा तिचा अर्थ लावते. जेव्हा जेव्हा आणीबाणीचा काळ येऊन संशय आणि शंका यांनी मनुष्याचे मन जर्जर झाले, बुद्धिग्रस्त झाली, कर्तव्यांचा संघर्ष उपस्थित होऊन व्यामोह पडला, तेव्हा तेव्हा प्रकाश मिळावा, मार्गदर्शन व्हावे म्हणून गीता माऊलीकडेच सारे वळले आहेत. कारण हे काव्यच मुळी अशा आणीबाणीच्या प्रसंगी, राजकीय आणि सामाजिक प्रक्षोभ काळात मानवी मनाची ओढाताण चाललेली असताना गीता अवतरली आहे. भूतकाळात कितीतरी भाष्ये व टीका गीतेवर झाली आणि हल्लीच्या चालू काळातही तिची परंपरा अखंड सुरू आहे. गीतेवर भाष्ये निघत आहेत. आजकालच्या काळातही थोर थोर विचारवंत आणि कर्मवीर यांनी गीतेवर लिहिले आहे. टिळक, अरविंद घोष, गांधी यांनी गीता ग्रंथ लिहून आपापले गीतेचे अर्थ दिले आहेत. अहिंसेचा स्वतःचा अर्थ गांधीजी गीतेतूनच काढतात व गीतेचा ते अहिंसेला आधार दाखवितात. तर दुसरीकडे टीकाकार सत्यासाठी आणि न्यायासाठी हिंसा व युद्ध धर्म्य आहेत असे गीतेच्याच आश्रयाने, आधाराने सांगतात. गीतेचा आरंभ युद्धाला आरंभ होण्यापूर्वी युद्धभूमीवरच्या कुरुक्षेत्रावरच कृष्णार्जुनातील संवादाच्या रूपाने झाला आहे. युद्धात होणाऱ्या संकुल संहाराच्या, आप्तेष्ट मित्रांच्या कराव्या लागणाऱ्या वधाच्या विचाराने अर्जुन व्याकुळ होतो व त्याची मनोदेवता या विरुद्ध ओरडून उठते की हिंसा ही कशासाठी? हे पाप, हा कुलक्षय ज्यामुळे क्षम्य ठरेल असा कोणता मोठा लक्षात येण्यासारखा लाभ व्हावयाचा आहे? प्रस्तुत कर्तव्य काय ते निश्चित करण्यात अर्जुनाची मती कुंठित होते व त्याची इष्टा निष्ठाबद्दलची जुनी मूल्ये कोलमडून पडतात. परस्पर विरोधी कर्तव्ये व नीती तत्वे यांच्या कचाट्यात सापडून द्विधा होणारे मानवी मन, त्या युगात अशा प्रकारे व्याकुळ होऊन जाणारे मानवी मन, याचे प्रतीक म्हणजे हा अर्जुन होय. या खाजगी व्यक्तिगत संभाषणातून हळूहळू हा वाद उच्चतर, उदात्ततर अशा व्यापक वातावरणात जातो व व्यक्तीचे कर्तव्य, सामाजिक आचार, नीतिशास्त्राचा मानवी जीवनाला उपयोग व या विषयात अवश्य ठेवावी लागणारी अध्यात्मदृष्टी यांची व्यक्तिनिरपेक्ष तात्विक चर्चा येते. गीतेत पुष्कळसे अध्यात्मशास्त्र आहे. बुद्धीचा ज्ञान मार्ग, कर्म मार्ग व भक्ती मार्ग हे जे मानवी विकासाचे 3 मार्ग, त्यांचा समन्वय करण्याचा, त्यांच्यात अविरोध निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. भक्तीवर अधिक भर दिलेला वाटतो आणि होता होता सगुण ईश्वराचे दर्शन झालेले आहे. परंतु तो सगुण ईश्वर निर्गुण परब्रह्माचा एक अवतार मानला आहे. मानवी जीवनाच्या मागे जी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे तिच्या विषयीच गीतेत मुख्यत्वे करून उहापोह आहे आणि या संदर्भातच जीवनातील प्रत्यहींचे नानाविध प्रश्न, अनुभवास येणाऱ्या घटकोघटकीच्या अडचणी मांडल्या आहेत.
जन्माचे ऋण फेडण्याकरिता, कर्तव्य नीट रीतीने पार पाडण्याकरिता कर्म करीत राहिलेच पाहिजे अशी गीतेची हाक आहे. मात्र हे सारे करीत असताना जीवनाची आध्यात्मिक पार्श्वभूमी व त्याही पेक्षा व्यापक असलेला विश्वाचा हेतू हे सदैव लक्षात ठेवले पाहिजेत असे बजावले आहे. कर्माचा त्याग करणे, निष्क्रिय राहणे यांचा निंद्य म्हणून धिक्कार केला आहे. आपले जीवन, आपली कर्मे आपल्या युगातील, आपल्या काळातील परमोच्च आदर्शांना अनुरूप अशी असावीत. कारण ध्येये आदर्श काळानुरूप बदलत जातात. म्हणून युगधर्म, त्या विशिष्ट काळातील ध्येयवाद या गोष्टींकडे कधी दुर्लक्ष होता कामा नये असे सांगितले आहे. आजच्या अर्वाचीन हिंदुस्थानात सगळीकडे पराजयामुळे आलेली निराशा पसरली आहे व शांतीचे, निवृत्ती मार्गाचे फार स्तोम माजल्यामुळे आपले नुकसान झालेले आहे. त्यामुळे हा कर्म मार्गाचा संदेश मनाला विशेष पटतो. गीतेत सांगितलेल्या कर्तव्य कर्माचा आजच्या परिस्थितीतला अर्थ समाजाच्या सेवेकरता, समाजाच्या कल्याणाकरता तारतम्य राखून परोपकार, राष्ट्रहित व मानवी समाजाचे मंगल व्हावे या बुद्धीने केलेले कर्म असा करणे शक्य आहे. गीतेचा उपदेश असा आहे की ही अशी केलेली कर्मे सत्कर्मे होत. मात्र त्या कर्मातील बुद्धीला व कर्मा पाठीमागच्या हेतूला आध्यात्मिक ध्येयाचे पाठबळ पाहिजे. तसेच जे कर्म करायचे ते अनासक्त रीतीने करावे. फळाची आशा बाळगून फार हिशेब करीत बसू नये. योग्य कर्माला योग्य फळे लागतीलच. ती ताबडतोब कदाचित दिसणार नाहीत, परंतु कार्यकारण भावाचा नियम सर्वत्र चालतो आहे हे विसरता कामा नये. गीतेचा संदेश सांप्रदायिक नाही, एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या पंथाला उद्देशून नाही. गीतेचा संदेश विश्वव्यापी आहे, सर्व काळातील सर्व लोकांसाठी आहे. तो ब्राह्मणांसाठी आहे, तो परित्यक्तांसाठी आहे. गीतेतला ईश्वर सांगतो, सारे मार्ग माझ्याकडेच येतात. गीतेतील या विश्वव्यापी दृष्टीमुळे सर्व वर्गांना, सर्व पंथांना ती मान्य आहे. जिज्ञासा व शोध या कामी दिसणारी तळमळ, चिंतन व प्रत्यक्ष कृती, विरोध किंवा संघर्ष चालू असतानाही मनाचा तोल सांभाळून समन्वय साधणे असे विविध गुण गीतेच्या अंतरंगात भरलेले आहेत. त्यामुळे काळ बदलला तरी गीता जुनी, टाकाऊ कधी होत नाही व त्या काळात अनुरूप असे नवे नवे निर्माण करण्याची गूढ शक्ती, चिरंतन तत्व गीतेत आहे. विवेचनात समतोलपणा राखून विविध वादांतून एक सार तत्व काढलेले आहे. परिस्थिती बदलली तरी परिस्थितीला भिवून पळून जाऊन जीव वाचवण्याची खटपट करण्यापेक्षा जशास तसे होऊन त्या बदललेल्या परिस्थितीवर मात करावी अशी गीतेची वृत्ती आहे. गीतेचा अवतार झाल्यापासून गेल्या 2500 वर्षांमध्ये भारतीय जनता घडामोड, उन्नती, अवनती या चक्रांच्या फेऱ्यात कितीतरीदा फिरत राहिली आहे. नवे नवे अनुभव, नवे नवे विचार सारखे येत राहिले. परंतु अशा प्रत्येक प्रसंगी भारतीय जनतेला गीतेत असे काही जिवंत पाणी सापडत गेले की ते नव्या वाढत्या विचाराला मानवत गेले व आध्यात्मिक संकटाने वेळोवेळी व्याकुळ होणाऱ्या मनाला ते पाणी ताजे व योग्य असेच निघाले. भाग 25 समाप्त.